कळते की तू आज जितकी पवित्र आहेस तितकीच कलियुगात मलिन होशील, अपवित्र होशील, अशुद्ध होशील. तुला स्पर्श करायला लोक धजावणार नाहीत. तुला या चूक काही वाटणारच नाही, कारण तू जे केले आहेस तेच गंगेने देखील केले होते. तुला जे स्थान दिले ते तुझे नव्हतेच, मग तू देखील ते स्थान सोडायला हवे. तुमच्याशी बोलायचं होतं म्हणून आले होते. आख्यानात जे काही घडलं त्याबद्दल बोलायचं आहे. तुझ्या मनात जे जे आहे ते मोकळेपणाने बोल, कारण जर तू ते मनात ठेवलंस तर त्याचा तुलाच अधिक त्रास होईल. खरं तर पार्वती देवी असं काही करतील असं मला वाटलं नव्हतं, पण त्यांना काय वाटत असेल हे मला जाणवतंय. आजच्या आख्यानातून ते सर्वांनाच कळलं आहे. एकूणच आख्यानात जे काही घडलं तसंच काहीसं इथेही घडतं आहे. स्पष्ट बोल. स्पष्टच बोलायचं झालं तर पार्वती देवींचा राग अनावर होऊन त्यांनी देवी गंगा यांना शाप दिला होता. त्यांच्या आणि माझ्या क्रोधात, वागण्यात, जाणीवेत साम्य आहे. आणि आता बानूच्या असण्याने माझा देखील रागराग होऊ लागला आहे. पण म्हणून तू बानूला शाप देण्याचा निर्णय घेणार आहेस का? ते ठाऊक नाही, पण आजवर मी तिला शाप दिला नाही हे देखील सत्यच आहे. तुझ्या आणि पार्वतीच्या क्रोधामध्ये जरी साधर्म्य असलं तरी तू पार्वती सारखी नाहीस. किमान ह्या बाबतीत तरी नाही. तू ह्या जेजुरीची साम्राज्ञी आहेस. इथल्या प्रजेची तुला चिंता आहे. त्यांच्या प्रती तुझी काही दायित्व आहेत. पार्वती देवींवर देखील कैलासातील गण, भूत आणि साऱ्या सृष्टीचे दायित्व होतेच की. होय, अर्थात होतेच. परंतु माझ्या म्हणण्याचा तू असा अर्थ घेऊ नये की पार्वतीमध्ये ते सर्व काही नाही. मी केवळ बानू आणि तुझ्या अनुषंगाने बोलतोय. पार्वतीने गंगेला शाप दिला, परंतु तू बानूला शाप नाही दिलास. तू क्षमाशील राहिलीस आणि ह्या बाबतीत तू योग्य तेच केलंस आणि ह्याचे श्रेय तुलाच आहे. जे आधी घडले नाही ते आता घडणार नाही असं नाही. आणि कधी कधी काही गोष्टींच्या अनुषंगाने कठोर असे निर्णय घेणं आवश्यक असतं. मला असं वाटतं की आता तसा निर्णय घेण्याची वेळ आली आहे. असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं.
आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.